नमस्कार. गृहिणी म्हटलं की बिनपगारी फुल अधिकारी असाच काहीसा आपल्याला कधी-कधी फील येत असतो. कारणही तसंच आहे. दिवसभर आपण घरातली कामं उरकत असतो आणि अख्खा दिवस आपला यामध्ये कधी जातो ते कळतच नाही. आणि म्हणूनच ही कामं अशी कोणती कामं आहेत आपल्या घरामध्ये जी आपल्या जास्तीत जास्त वेळ खातात आणि ही जर कामं आपण थोडीशी पुढे ढकलली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पसारा दिसायला लागतो. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण ते सगळं पाहणार आहोत आणि आजच्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला एखादा जर पॉइंट किंवा एखादी टिप जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की मला फॉलो करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या व्लॉगमध्ये अशी कोणती कामं आहेत जी आपण वेळेवर केली नाहीत तर मग घरामध्ये पसारा दिसायला लागतो. तर त्याबद्दलच आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी काही शेअर करत आहे. बऱ्याचदा आपण गृहिणी ना म्हणजे जवळपास सगळ्याच गृहिणी जर गृहीत धरलं आपण तर घर ना व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण असं असतं ना कधीतरी थोडासा कंटाळा येतो आणि मग मी थोड्या वेळानंतर करते किंवा 5 मिनिटानंतर करते असं आपण करतो आणि मग हेच 5 मिनिटं कधी मग 1 तास थोडे 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 करत होऊन जातात आपल्याला कळत नाही. आणि घरामध्ये मग आपण ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या त्या ठिकाणी पसारा दिसायला लागतो. जसं की सकाळी उठल्यानंतर आपण थोडंसं फ्रेश झालेलो असतो आणि घरामध्ये थोडीशी धूळ, माती, कचरा वगैरे दिसायला लागतो. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर लगेचच आपण झाडू वगैरे मारलं ना, तर घर व्यवस्थित टापटीप असं दिसतं. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं रुटीन म्हणजे घराला झाडू मारणं असलं पाहिजे. झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर घर आणखीन थोडं फ्रेश दिसण्यासाठी म्हणजे एकदमच असं लख्ख दिसण्यासाठी लगेचच आपण लादी वगैरे पुसून घेतली ना, की घर आपलं मस्त नीट अँड क्लीन टापटीप दिसतं. बरं हे करत असताना सोफ्याचे कव्हर झटकून घेतले पाहिजे. त्याच्यानंतर जी टीव्हीवरती जी डस्टिंग वगैरे जी आहे, डस्ट वगैरे असते ते डस्टिंग करून घेतलं पाहिजे. आजूबाजूचं जे फर्निचर आहे ते लगेचच डस्ट केलं पाहिजे. नंतर झाडू मारून लादी पुसली पाहिजे. तर ही सकाळची ना सगळ्यात महत्त्वाची 2 कामं आहेत. ही जर कामं आपण उरकली ना, तर सगळं घर आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. तर ही 2 महत्त्वाची कामं आपल्या रुटीनमध्ये असायलाच हवीत आणि ह्या 2 कामांना आपण सगळ्यात प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट काम येतंय की कपडे सुकवणं. कपडे धुवून तर ठेवलेले असतात, पण लगेचच आपण वाळत घालणं देखील गरजेचं आहे. माझ्याकडनं बऱ्याचदा असं होतं की मशीनमध्ये कपडे धुतल्यामुळे ते तसेच कधी-कधी राहून जातात आणि कधी-कधी ते कपडे ना रशीवर सुकण्यासाठी दुपारचे 12:30, 1, 1:30 असा वेळ होऊन जातो. थोडक्यात काय, तर काम लांबणीवर पडतं. तर मला असं वाटतंय ना, की कपडे धुवून झाल्यानंतर लगेचच आपण जर ते सुकायला जर घातले, तर आपलं काम लवकर एक उरकतं आणि बाकीची कामं करायला आपण निवांत होऊन जातो. तर बघता-बघता आता इथे रशीवरती मी बऱ्यापैकी सगळेच कपडे सुकवून घेते. आता हे कपडे सुकवत असताना सुकवलेले कपडे इथे मी साईडला ठेवलेले आहेत बाजूला. त्याच्या घड्या घालायच्या आहेत. पण आता त्याला घड्या घालायला काही 2 ते 3 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये घड्या काही होणार नाही. कपाटामध्ये व्यवस्थितच कपडे गेले पाहिजेत घड्या घालून आणि म्हणून हे कपडे घड्या घालायला थोडंसं जास्त वेळ लागणार आहे. म्हणून ते काम मी थोडंसं लांबणीवर ठेवलेलं आहे. त्याआधी मी इथे जे कोणतं गरजेचं काम आहे ते करून घेणार आहे. तर इथे आता स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे म्हणून मी कपडे बाजूला ठेवले आणि म्हटलं की ते कपडे आता निवांत घडी घालून नंतर ठेवेन मी. आता इथे किचनमध्ये आलेली आहे. आता किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त गृहिणींचा वेळ जातो तो म्हणजे किचनमध्ये. आता स्वयंपाक करायचा झाला तर स्वयंपाकामध्ये भरपूर असं आपल्याला जेवणामध्ये पदार्थ बनवायचे असतात आणि हे पदार्थ बनवत असताना किचनमध्ये थोडाफार पसारा होणारच. असं कोणतंही काम नाही की ते करते वेळी पसारा होत नाही. कपडे सुकायला घालणं असू दे किंवा मग स्वयंपाक करणं असू दे किंवा मग भांडी घासणं असू दे, किचन ओटा आवरणं असू दे. प्रत्येक काम करत असताना थोडाफार पसारा होतो आणि मग तो आपल्याला व्यवस्थित आवरणं गरजेचं असतं. तर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आता इथे कुकर लावून घेते. आता इथे मोठ्या कुकरमध्ये मी भात लावलेला आहे आणि एका लहान कुकरमध्ये इथे आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं, मोहरीची फोडणी घालून पंचमेल डाळ बनवणार आहे. पंचमेल डाळ माहिती असेल सगळ्यांना, ज्याला आपण मिक्स डाळ म्हणतो. तर ते इथे मी बनवणार आहे. डायरेक्ट फोडणी देते मी कुकरला म्हणजे झटपट डाळ देखील शिजते फोडणी दिलेली शिवाय
आणि वेळ देखील कमी जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅसची बचत होते. आता उन्हाळा चाललेला आहे, तर अशा वेळेस ह्या ज्या महत्त्वाच्या खास टिप आहेत ना, त्या तुम्ही फॉलो करत जा. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला किचनमध्ये वेळ घालवता येणार नाही, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. तर इथे मी मोठ्या कुकरमध्ये भात, लहान कुकरमध्ये मिक्स डाळ फोडणीला दिलेली आहे आणि आता इथे मोठा कुकर झालाय, 3 शिट्या झाल्या, साईडला ठेवला. तोपर्यंत इथे मी ना लगेचच तवा चढवलेला आहे गॅसवरती. आता मला करून घ्यायच्या आहेत भाकरी. त्याआधी ना मला मसाला संपला होता या डब्यातला. तर माझा हा मसाला जो आहे वर्षभराचा साठवणुकीचा, तर तो मसाला ना मी इथे चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेला आहे भरून. तर बरणी भरलेली आहे. तर यातला एक वेळा मसाला काढला होता. आता पुन्हा संपलाय तर पुन्हा मी काढून घेते. असा ना मसाला आपण थोडासा वेगळ्या डब्यामध्ये सेपरेट काढून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, सारखा वारंवार आपल्या या बरणीला मोठ्या हात लागत नाही आणि जसा लागेल तसा मसाला आपण घेऊ शकतो आणि मसाला देखील खराब वगैरे होत नाही आपला. तर इथे मी मसाला पाहिजे तेवढा काढून घेतला आणि आता ही बरणी पुन्हा मी बंद करून ठेवून देते. तर अशा प्रकारे मसाला देखील म्हणजे आम्ही तर चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवतो. कोल्हापूरकर म्हणजे चिनी मातीची मोठी बरणी आलीच आली. हा मसाला काढलाय. आता मला आयत्या वेळेला सारखी चिनी मातीची बरणी ओपन करावी लागणार नाही. तर हा मसाला हातासरशी लगेचच घेता येतो. तर हे देखील आपलं वेळ खाऊ जे काम होतं, तर ते देखील मी आता कमी केलेलं आहे. आता इथे ना मला स्वयंपाक करायचा आहे. भाकरी करून घेते मी झटपट. जर घरामध्ये बऱ्याचशा गृहिणींच्या घरामध्ये मेड वगैरे असतात आणि लादी वगैरे पुसायला, भांडी वगैरे घासायला असतात, तर त्याच्यामुळे त्यांचं काम बऱ्यापैकी हलकं होतं. पण ज्या घरामध्ये गृहिणींच्या मेड नाही, तर त्यांचं काय नाही का, भरपूर कामं त्यांना पडलेली असतात आणि मग ही अशी कामं करत असताना तारेवरची कसरत ही होत असते. आणि म्हणून आपण स्वयंपाक करत असताना किंवा मग इतर कोणतीही कामं करत असताना आपल्याला कामाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतं काम मी पटकन केलं तर ती माझी त्या वेळेची गरज पूर्ण होईल. तर हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आता इथे पीठ मळून झालंय. आता या गरम तव्यावरती भरभर मी आता भाकरी करून घेणार आहे. आता भाकरी इथे मला फक्त 3 ते 4च करायच्या आहेत आणि या गरम तव्यावरती भराभर भाकरी तयार होऊन जातील. लोखंडी तवा नेहमी मी वापरते. स्वयंपाक करत असताना भांड्यांकडे देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर लोखंडी भांडी जर तुम्ही वापरली ना, जसं की कढई झालं, त्याच्यानंतर लोखंडी तवा वगैरे झाला, तर ह्या तव्यामध्ये तुम्ही भाकरी करत असाल, चटण्या करत असाल, तर ना लोह आपल्या या जेवणाचे पदार्थ आहेत त्यामध्ये जातं आणि आपल्या शरीराला देखील लोह हे मिळत असतं. त्याच्यामुळे लोखंडाची भांडी देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आता भाकरी वगैरे झालेल्या आहेत. आता राहिलेल्या 2 ते 3 भाकरी मी भरभर करून घेणार आहे आणि याच तापलेल्या तव्यावरती मी लगेचच बोंबीलची चटणी देखील बनवून घेते. आता असं केल्यामुळे काय झालं, की तापलेलाच तवा होता, त्यावरती भाकरी देखील झाल्या आणि तापलेल्याच तव्यावरती आता बोंबीलची चटणी देखील पटकन होईल. म्हणजे जास्त वेळ जाणार नाही आणि भांडी देखील जास्त निघणार नाही. शिवाय घासायला जी भांडी आपल्याला पडणार आहेत, ती देखील कमीच पडतात. कारण की काम देखील आपण एकटेच करत आहोत, सगळीकडे लक्ष देत आहोत. आता इथे मी बोंबीलची चटणी करण्यासाठी कांदा चिरला होता, टोमॅटो चिरला होता, तर तो सगळा कचरा ना लगेचच हे काम करत असताना मी डस्टबिनचे जे बॅग असतात आपल्या, तर त्या बॅगेमध्ये भरला आणि ही पिशवी लगेचच मी डस्टबिन बॅगेमध्ये लावून घेते. आयत्या वेळेला जो काही ओला कचरा तयार होईल किचनमध्ये, तर तो लगेचच इथे डस्टबिन बॅगमध्ये मी घालून ठेवते. बघता बघता आता हा किचनमधला बऱ्यापैकी पसारा मी काम करतच आवरून घेणार आहे. तर आता इथे बोंबील चटणी करण्यासाठी कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतला आणि आता यामध्ये स्वच्छ भाजून धुवून घेतलेले बोंबील घालून घेतलेले. तर चटणी देखील झटपट या तव्यावरती छान अशी तयार होईल. लोखंडी तव्यामध्ये शक्यतो मी बोंबीलची चटणी, कांदा टोमॅटोची चटणी अशा बऱ्याच प्रकारच्या छोट्या-छोट्या ज्या भाज्या असतात किंवा अंड्याची भुर्जी असं मी झटपट बनवत असते आणि त्याची चव देखील इतकी भन्नाट लागते ना, कदाचित मला असं वाटतं लोखंडी तव्यावरती हे सगळं करत असल्यामुळेच होतंय. तर माझ्याकडे इथे 2च गॅस स्टोव्ह आहेत आणि दोन्ही गॅस स्टोव्हवरती झटपट माझा हा स्वयंपाक आता बनून तयार झालाय.
आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो, की स्वयंपाक करत असताना बऱ्याचदा आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारे जेवणामध्ये पदार्थ लागतात. तर ते सगळे पदार्थ बनवत असताना भरपूर सारा वेळ आपला जात असतो. तर अशा वेळेस ना काही मोजक्या टिप्स मी तुम्हाला सांगते, की ज्यामुळे आपल्या ताटामध्ये वाढलेले पदार्थ देखील भरपूर दिसतील आणि जेवणाची लज्जत देखील वाढेल. जसं की आता बघा, जेवणामध्ये इथे मी बोंबीलची चटणी, भाकरी, मुगाची डाळ, भात हे सगळं केलेलं आहे. आयत्या वेळेला आपल्याला आणखीन जर काही ठेवायचं असेल तुम्ही सॅलड ठेवू शकता, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी हे ठेवू शकता, ताक ठेवू शकता, दही ठेवू शकता. तर असे हे जे प्रकार आहेत ना आपल्या जेवणाची लज्जत वाढवण्याचे काम करतात. तर बघता बघता इथे बोंबीलची चटणी देखील झाली आणि आता इथे गॅसचा ओठा मी साफ करून घेते. पूर्ण किचनचा ओटा साफ केलाय, पण सुके बोंबील भाजलेले आहे, त्याची चटणी बनवलेली आहे आणि त्यामुळे किचनमध्ये ना बोंबीलचा असा वास उठलेला आहे. त्यामुळे ना किचनचा ओटा थोडासा स्प्रे करून मी क्लीन करणार आहे. आता ह्या स्प्रेमध्ये ना मी व्हिनेगर वापरलेले आहे आणि लिक्विड सोप वापरले. त्यामुळे काय होतं, किचनच्या ओट्यावरती जो बोंबीलचा जो वास आहे किंवा मच्छीचा जो वास असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो आणि किचनचा ओटा लख्ख असा दिसायला लागतो. त्यामुळे इथे एक तर तुम्ही किचनचा ओटा स्वच्छ धुवून घ्या किंवा मग त्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही स्प्रे करा. काम तुमचं झटपट होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काम राहिलंय किचनमधलं ते म्हणजे किचनचा ओटा सगळा आवरून झाल्यानंतर ही जी सिंकमधली जी भांडी असतात ती लगेचच आवरून घेतली पाहिजेत. नाहीतर मग पुन्हा ते सिंकमधली भांडी बघून बापरे! आणखीन पसारा बाकी आहे आवरायचा असं होतं आणि हीच ती कामं आहेत जी आपल्याला घरामध्ये पसारा असल्याची जाणीव करून देतात. तर इथे ही जी भांडी पडलेली आहेत ना ती देखील मी लगेचच पटापट घासून घेते. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचंय, जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि कमीत कमी वेळेमध्ये झटपट तुम्हाला जास्तीत जास्त भांडी घासायचा जर टास्क असेल घरामध्ये, तर त्यावेळेस ना तुम्ही मी एक सांगितलेली टिप फॉलो करा. लिक्विड सोप बऱ्यापैकी बऱ्याच गृहिणींकडे असतो, पण ज्या गृहिणी भांडे घासण्यासाठी डिशवॉश बार जो वापरतात, भांड्याचा साबण ज्याला म्हणतो ते वापरतात. तर मला असं वाटतं ना तो साबण, भांडे तर स्वच्छ निघतात साबण वापरल्यामुळे नो डाऊट, पण तो साबण भांड्यापासून काढण्यासाठी ज्यावेळेस आपण भांडे धुतो ना तर थोडासा वेळ खातो, कारण की ना भांडी एकदम गुळगुळीत झालेली असतात आणि पूर्णपणे तो धुवून काढण्यासाठी वेळ जातो. आणि घाई गडबडीमध्ये अशी जर भांडी तुम्ही साबणाने घासली असतील आणि धुतेवेळी घाई गडबडीत जर ती धुतली ना तर भांड्यावरती साबणाचा सफेद असा थर तुम्हाला दिसतो. आणि तेच टाळायचं जर असेल आणि झटपट भांडी क्लीन करायची असतील तर सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्ही लिक्विड सोप वापरा. लिक्विड सोपमुळे भांडी देखील लख्ख निघतात, कुठेही भांड्यावरती डाग वगैरे दिसत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं भांडी ही स्वच्छ होतात आणि पटकन धुतली देखील जातात. तर इथे बघा आता इथे मी बऱ्यापैकी ही परात भरून ही भांडी घासली आहेत. तर लहान लहान भांडी भरपूर होती तर ती आता भरभर मी घासून घेतलेली आहेत. जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल ना तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. भांडी घासून साईडलाच ठेवलेली आहेत मी आणि आता इथे पडलेलं सगळं पाणी मी काढून ठेवलंय, काढून घेतलं वायपरने आणि आता ही भांडी थोड्या वेळ अशीच ठेवणार आहे पूर्ण पाणी निथळेपर्यंत. भरपूर ऊन वाढलंय, शरीराला देखील गार केलं पाहिजे, थंड ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ना आहारामध्ये भरपूर सारे लिक्विड घेत चला. म्हणजे जसं की ताक झालं, पाणी जास्तीत जास्त प्या, ताक प्या, ज्यूस प्या, पण ज्यूसमध्ये देखील फळांचे ज्यूस प्या. त्यातल्या त्यात जे रेडीमेड ज्यूस मिळतात मार्केटमध्ये ते घेऊ नका. उसाचा रस प्या. त्याच्यानंतर घरामध्ये तुम्ही ज्यूस काढा किंवा मग डायरेक्ट अशी फळं खा. ही फळं खाल्ल्यामुळे काय होतं, की तुमच्या शरीरामध्ये फळांसोबतच फायबर देखील जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं पसारा दाखवण्याचं काम ही कपडे. तर ह्या कपड्यांच्या घड्या देखील आपल्याला व्यवस्थितच घातल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी मला जवळपास 15 ते 20 मिनिटे गेली. आता ही सगळी कपडे मी लगेचच माझ्या कपाटामध्ये मी लावून टाकणार आहे. तर अशा होत्या आजच्या टिप्स. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला 1% जरी आवडत असतील ना तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.